नाशिक जिल्ह्यामधून समोर आलेली घटना फक्त एक बातमी नाहीये. ती मानवतेला हादरवणारी, काळेत चिरणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला अंतर्मुख करणारी आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात केवळ 3 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. आणि या एका गुन्ह्यानं गाव, तालुका, जिल्हा सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप बालकावर झालेल्या या अमानुष अत्याचारानं प्रत्येक पालक घाबरलेला आहे. आणि त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय की आपली मुलं नक्की किती सुरक्षित आहे. पोलिसांनी 24 वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार याला अटक केली असली तरी या घटनेचा आक्रोश अजून तरी शांत झालेला नाहीये. तर ही संपूर्ण घटना नक्की कशी घडली तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय समांतर. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे हा भाग टेकड्यांनी वेढलेला, विरळ वस्ती असलेला आणि रात्रीच्या वेळी अत्यंत शांत असलेला प्रदेश. घरांमध्ये अंतर लांब, रस्ते अरुंद आणि काही भागात घनदाट झाडी आहेत. अशा शांत ठिकाणी 3 वर्षांची मुलगी अशा भयानक गुन्ह्याची बळी कशी ठरली, हा प्रश्न आज संपूर्ण राज्याला सतावतोय. मुलगी दुपारी घराजवळ खेळताना काही वेळानंतर ती अचानक गायब झाली. कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली आणि काही मिनिटातच गावकऱ्यांनीही मदतीला धाव घेतली. शोध मोहीम सुरू असताना गावापासून काही अंतरावर टेकडीच्या मागील झाडीत मुलीचा मृतदेह आढळला. मृतदेह दिसताच गावभर एकच किंकाळी उमटली. महिलांचा हंबरडा, मुलांच्या रडण्याचा आवाज आणि गावकऱ्यांचा संताप, हे सगळं जणू एका क्षणी पेटून उठल्यासारखं झालं. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पंचनामा सुरू केला होता. मालेगाव पोलिसांनी तातडीनं बंदोबस्त वाढवला. काही गावकऱ्यांनी आरोपी विजय संजय खेरनार यांच्या हालचाली आधीपासूनच संशयास्पद असल्याचं सांगितलं होतं. आणि हेच धागेदोरे आता घेऊन पोलिसांनी विजय संजय खेरनार या 24 वर्षीय युवकाला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलीस यांनी सांगितलंय. मात्र कबुलीवर सर्वस्व अवलंबून नसतं. तंत्रज्ञान आधारित काही वैज्ञानिक पुरावेच न्यायालयात निर्णायक ठरतात. तर या प्रकरणी फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने गोळा केलेत. आरोपीचे कपडे, त्यावरील जैविक नमुने, मोबाईल फोन, कॉल डेटा, लोकेशन ट्रॅकिंग, पावलांचे ठसे, झाडीत मिळालेले पुरावे, हे सर्व अत्यंत बारकाईने तपासले जात आहेत. शवविच्छेदन अहवालात बलात्कारानंतर हत्या झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या अहवालासह डीएनए चाचणीचे निष्कर्ष, साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुरावे, हे सर्व एकत्रितपणे या प्रकरणाचा कणा ठरणार आहे. गावकऱ्यांचा संताप प्रचंड वाढलेला आहे. ही मुलगी आमचीच होती, हा आवाज संपूर्ण परिसरात आता ऐकायला येतोय. महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय, तरुणांनी निषेध मोर्चा काढलाय आणि गावकऱ्यांनी एकमुखानं मागणी केली की या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. डोंगराळे परिसरात सदैव शांत असतो. घरातील मुलं बाहेर खेळतात, शेतीत फिरतात आणि गावातील लोक एकमेकांवर विश्वास ठेवतात. पण या घटनेनं त्या विश्वासावर मोठा घाव घातलाय. आता प्रत्येक पालक मुलांना एकटं बाहेर सोडण्यास घाबरतोय. रात्रीच्या वेळ गावात सावधगिरी बाळगली जाते. पोलिसांनी गस्त वाढवले आणि महिलांसाठी तातडीचे हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिले गेलेत. तर ग्रामीण आणि डोंगराळ भागात मुलांची सुरक्षा सर्वात आव्हानात्मक असते, कारण इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं कठीण आहे. रस्ते निर्जन, घरे दूर आणि प्रकाश व्यवस्था कमी असते. पण एकत्र काम केल्यास, निरीक्षण पथक तयार झाल्यास आणि पालक जागरूक राहिल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. आरोपीच्या पार्श्वभूमीबाबतही आता सध्या तपास सुरू आहे. त्याची मानसिक अवस्था, नशेचे सेवन, गुन्हेगारी संबंध, घटनेआधीच्या हालचाली, हे सर्व पोलीस तपासतात. त्याच्या काही मित्रमंडळींचेही जबाब नोंदवले जातात. न्यायालयीन प्रक्रियेचा सुद्धा महत्वाचा टप्पा आता सध्या सुरू झालाय. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी कडक कोठडीची मागणी केली आहे, जी न्यायालयाने मंजूर केली आहे. आता पुढील काही दिवसात डीएनए अहवाल, फॉरेन्सिक रिपोर्ट, साक्षीदारांचे जबाब, आरोपीची शाब्दिक कबुली आणि डिजिटल पुरावे समोर येतील. या सर्व तपासणीनंतर न्यायालय आरोपीवर आरोप निश्चित करेल. तज्ञांच्या मते हा गुन्हा रेअर ऑफ द रिअल एस्टेट प्रकारात मोडतो आणि अशा प्रकरणांमध्ये अत्यंत कठोर शिक्षा अपेक्षित असते. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेत. पालकांनी मुलांना अनोळखी व्यक्तीशी न बोलण्याचं शिकवणं आवश्यक आहे. नाशिकमधील या घटनेनं समाजाला पुन्हा एकदा जागं केलंय. एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेला अमानुष अत्याचार आज प्रत्येकाला अस्वस्थ करतोय. याचा तपास सुरू आहे आणि येत्या काही दिवसात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर आता आरोपीला कठोर शिक्षा मिळेल अशी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. पण त्याहून मोठा प्रश्न असा आहे की अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण काय करावं. यावर तुमचं मत काय? कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.